पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भर दिवसा 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्नाने खळबळ उडाली। या प्रकरणात आता मोठी कारवाई झाली असून कथित पत्रकार आशिष तिवारीला न्हरे पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक म्हणजे या कटात 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग समोर आला असून ते अद्याप फरार आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा हा रिपोर्ट। सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल ते खेड शिवापूर पोलीस चौकी दरम्यान 18 जुलै रोजी भर दिवसा 1 कोटी रुपयांच्या दरोड्याचा प्रयत्न झाला होता। व्यावसायिक हर्षवर्धन पवार आणि त्यांचे सहकारी किरण आपटे हे बँकेत रोख रक्कम जमा करण्यासाठी जात असताना आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करत त्यांची कार अडवली। त्यानंतर आरोपींनी रोकड असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला। मात्र हर्षवर्धन पवार यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपींचा डाव फसला आणि तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड वाचली। या प्रकरणाचा तपास करताना न्हरे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यामध्ये पत्रकार असल्याचे सांगणारा आशिष तिवारी हा पवार यांच्या कारचा पाठलाग करताना स्पष्टपणे दिसून आला। तपासात लुटीची रक्कम सुरुवातीला त्याच्याच दुचाकीमध्ये ठेवण्यात आल्याचेही उघड झाले। या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आशिष तिवारीला अटक केली असून न्यायालयाने त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। फिर्यादीनामे हर्षवर्धन भूषण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हे जे 5 आरोपी आहेत, या 5 आरोपींनी नवले पूल परिसरामध्ये दरोड्याचा प्रयत्न फिर्यादीच्या बाबतीत केलेला होता आणि फिर्यादीकडे असणारी 1 कोटी रुपयांची रोख रक्कम हा लुटण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे न्हरे पोलीस स्टेशनचे हे करीत आहेत। यामध्ये एकूण 9 आरोपी पुण्याच्या तपासादरम्यान निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 4 आरोपी अटक आहेत आणि इतर 5 आरोपींबाबत तपास सध्या सुरू आहे। नेमका प्लॅन कसा होता, एक्झिक्यूट केलं त्यांनी आणि मास्टरमाइंड कोण? याच्यामध्ये गणेश कदम, अमेय कारले, विक्रम चाकणकर, अभिजित गाडे आणि दाऊद नदाब या 5 आरोपींनी फिर्यादीला ब्रह्मा हॉटेल सिंहगड रोड इथं बोलवलेलं होतं आणि तिथून बँकेत भरणा करण्याच्या आमिषानं त्यांना हायवेला नेलं। विक्रम चाकणकर ही गाडी चालवत होता आणि तिथे इतर 2 आरोपींनी गाडी आडवी घालून याच्यामध्ये 2 पोलीस अंमलदार गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झालेले आहेत आणि 1 आरोपी जो 4 नंबरचा आरोपी अटक आहे हा स्वतः पत्रकार असल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितले। या गुन्ह्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही थेट सहभाग समोर आला आहे। राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अजीज मेस्त्री आणि महिला पोलीस अंमलदार प्रमिला निकम हे दोघेही सध्या फरार असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींना अटक झाली आहे, मात्र अजून 6 आरोपी फरार आहेत। त्यामध्ये अभिजित उर्फ बटऱ्या गाडे, दाऊद नदाफ, आकाश उर्फ मुन्ना गायकवाड आणि प्रमोद यादव यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे। फरार आरोपींच्या शोधासाठी न्हरे पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत। 1 कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रयत्नामागे कथित पत्रकार आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग समोर आल्याने या प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। फरार आरोपींना अटक झाल्यानंतर या कटाचा सूत्रधार कोण आणि यामागे कोणाचा आणखीन हात आहे याचा उलगडा होण्याची शक्यता आहे।